विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। बेळंकी येथील ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक, दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आलेल्या 15,58,00,000 रुपये खर्चाच्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली। या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित राहणार आहेत। यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशालदादा पाटील, सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर उर्फ धनंजय गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले की बेळंकीसह मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने या अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे। आधुनिक वैद्यकीय सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था, प्रशस्त इमारत आणि रुग्णांसाठी आवश्यक सर्व मूलभूत सोयी सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारे ठरणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी हे रुग्णालय महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असून बेळंकी व परिसरातील गावाच्या सर्वांगीण आरोग्य विकासाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक टप्पा असल्याचेही डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी नमूद केले। या लोकार्पण सोहळ्यास माजी सरपंच राजाराम तात्या गायकवाड यांच्या कार्यकाळात गती मिळाली। त्यांच्या पाठपुराव्याने ही सुसज्ज इमारत उभारली। त्यांनीही या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक मंडळे, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केले।